प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली PYQची सिरीज कंटिन्यू करत आहोत आणि आपला चॅप्टर आहे KTG आणि रेडिएशन. टुडेज फॉर्म्युला इज इमिसिव्ह पॉवर अँड स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आता आज हा जो काही मी टॉपिक निवडलेला आहे तर 2002 पासून 2022 पर्यंत याच्यावर 26 प्रश्न आलेले आहेत PYQ, आणि म्हणून हे जे काही आर्टिकल आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याच्यावर थोडासा व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकेल, प्रश्न जास्त असतील, पण तुम्ही जर हे नीट केलं, परफेक्ट केलं तर तुम्हाला याच्यावरचे मार्क्स मिळतील, खात्रीने मिळतील. तर म्हणून चला तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात. आता काय आहे इमिसिव्ह पॉवर? तर बघा, आपण जनरली दोन बॉडी कन्सिडर करतो, ऑर्डिनरी बॉडी आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी. सपोज दिस इज ए ऑर्डिनरी बॉडी अँड दिस इज ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. ही ब्लॅक बॉडी आहे. मग आता प्रत्येक बॉडी ही काय करते, तर ज्यावेळेस ती ह्या विश्वामध्ये सतत तिचं काय चालू असतं, एक्सचेंज चालू असतं, हीट देवाणघेवाण चालू असते, आणि ह्या ऑर्डिनरी बॉडी पण हीट बाहेर टाकते आणि ब्लॅक बॉडी पण हीट बाहेर टाकते, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, रॅडियंट हीट ऑर रॅडियंट एनर्जी. मग आता बघा, ही जी काही तुमची त्या बॉडीने किती एरियात आणि किती वेळात ही हीट किती बाहेर टाकली त्याला आपण म्हणतो इमिसिव्ह पॉवर. आणि जर ती बॉडी ऑर्डिनरी असेल तर इमिसिव्ह पॉवर ही आर या अक्षराने दर्शवतात, आणि आर दॅट इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर आर, दॅट इज दी रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय दॅट ऑर्डिनरी बॉडी. मग ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर, त्या बॉडीने किती सरफेस एरिया जर मोठा असेल तर ती जास्त हीट बाहेर टाकणार, छोटा असेल तर छोटा, वेळ जर कमी असेल तर कमी वेळात ती कमी हीट बाहेर टाकणार, जर वेळ जास्त असेल तर जास्त हीट बाहेर टाकणार, आणि त्याचा हा जो काही रेशो आहे त्याला आपण म्हणतो इमिसिव्ह पॉवर. आणि इथे जर आर असेल तर त्याला म्हणायचं ऑर्डिनरी बॉडी. मग आता बघा, परत एकदा डेफिनेशन सांगते. व्हॉट इज द इमिसिव्ह पॉवर? Emissive power of a ordinary body, that is denoted by letter R, that is the radiant energy Q, ही तिने बाहेर टाकलेली अमाउंट आहे Q, the radiant energy emitted per unit area per unit time, that is called the emissive power. मग आता याची अजून एक व्याख्या करता येते. बघा, आपल्याला असं माहिती आहे की Q by T that is nothing but the power. That is Q, heat is a form of energy, that is nothing but work done, and W by T that is nothing but power, and we can write Q by T that is equal to P, and therefore P by A means one another definition of emissive power is that power radiated per unit area by that ordinary body is called as emissive power. त्याला emissive power असं म्हणायचं. मग आता आपण याचा जे काही आहे बघा, जर समजा ही ऑर्डिनरी बॉडीची आहे, मग आपल्याला परफेक्टली ब्लॅक बॉडीची घ्यायची, तर परफेक्टली ब्लॅक बॉडीची फक्त आर बी दॅट इज इक्वल टू क्यू बाय ए टी, दॅट इज नथिंग बट पी बाय ए. मग फक्त तिथं काय बदल करायचा, दी इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज the radiant energy emitted per unit time per unit area of a perfectly black body. फक्त एवढा एक शब्द ऍड करायचा म्हणजे ती झाली इमिसिव्ह पॉवर कशाची, तर परफेक्टली ब्लॅक बॉडीची, किंवा पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज कॉल्ड ॲज इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि ई दॅट इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन, किंवा त्यालाच आपण इमिसिव्हिटी असं म्हणतो, म्हणजे ह्या ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर डिव्हायडेड बाय परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर, त्याला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ इमिशन, और इट इज कॉल्ड ॲज इमिसिव्हिटी. तर या पद्धतीने आता याचा आपल्याला याचा युनिट बघायचा आहे, त्यानंतर त्याचे डायमेन्शन बघायचे आहेत, आणि मग आपण स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन बघणार आहोत. मग आता काय त्याचं याचा युनिट, तर आता
इमिसिव्ह पॉवरचे डायमेन्शन बघू आपण. क्यू दॅट इज नथिंग बट क्यू दॅट इज द फॉर्म ऑफ एनर्जी और वर्क डन. डब्ल्यू दॅट इज एफएस मीन्स एल रेस टू 2 m raised to 1 t raised to -2. That is the dimension of Q. Then dimension of area that is L raised to 2 and time means t raised to 1. Then it becomes L raised to 0, m raised to 1, t raised to -3. That is the dimension of emissive power. मग आता बघा त्याचं SI युनिट बघू आपण. व्हॉट इज द SI युनिट? तर SI युनिट येणार आहे बघा तुमचं याचं SI युनिट येणार आहे जूल. त्याच्यानंतर जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड आणि जूल पर सेकंड म्हणजेच वॅट पर मीटर स्क्वेअर. दोन SI युनिट येणार इमिसिव्ह पॉवरचे. जूल पर मीटर स्क्वेअर इंटू सेकंड और वॅट पर मीटर स्क्वेअर. That is the SI unit of this emissive power and this is the dimension of the emissive power. Both things are very very important. Okay. Now we will study about Stefan Boltzmann's law of radiation. मग आता बघा स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन काय आहे? तर बघा ही जी काही इमिसिव्ह पॉवर आहे ही परफेक्टली ब्लॅक बॉडीची जी काही इमिसिव्ह पॉवर आहे, तर आता समजा ही परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल आणि तिचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर हे कॅपिटल टी असेल, तर त्याची जी काही इमिसिव्ह पॉवर आहे तर ती त्याच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या 4th पॉवरच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये बदलते असं कोणी सांगितलं? तर स्टीफन बोल्ट्झमनने सांगितलं. व्हॉट इज द स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन? तुमच्या पुस्तकामध्ये हा बी प्रिंट करायचं राहून गेलेलं आहे, तर ते करेक्ट करून घ्या पुस्तकामधलं. तर बघा टेक्स्टबुकमधलं. मग व्हॉट इज द स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन? द इमिसिव्ह पॉवर of a perfectly black body that is directly proportional to the 4th power of its absolute temperature. म्हणजे हे टेम्परेचर नेहमी कशामध्ये घेतलं पाहिजे? तर केल्व्हिनमध्ये घेतलं पाहिजे. आणि ही जी इमिसिव्ह पॉवर आहे बाकी ही कशावरच त्या बॉडीच्या अवलंबून नसते, तर त्याचा कलर नाही, त्याचं मटेरियल नाही, त्याचं नेचर नाही. ही इमिसिव्ह पॉवर फक्त आणि फक्त त्या बॉडीच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरवर अवलंबून असते असं कुणी सांगितलं? तर स्टीफन बोल्ट्झमन ने सांगितलं. आणि म्हणूनच त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड ॲज स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन. मग आता बघा इथं to remove this proportionality sign we have to put constant and that constant is called as sigma. Sigma is Stephen's constant and its value is sigma that is equal to 5.67 into 10 raised to -8 in SI unit. मग आता बघा हे जर तुम्हाला कळलं ना बाळांनो, हे युनिट कळलं आणि हे डायमेन्शन कळले ना, तर सिग्माचे डायमेन्शन आणि युनिट घेणं खूप सोपं आहे. मग आता सिग्मा बरोबर काय होणार आहे तुमचा फॉर्म्युला याच्यावरून? सिग्मा दॅट इज इक्वल टू RB डिवायडेड बाय T रेस टू 4. मग आता तुमच्याकडे RBचे डायमेन्शन आहे की नाही? आणि त्याला फक्त ॲड काय करायचं? मग हे T रेस टू 4 वरती गेले म्हणजे इथं फक्त काय ॲड झालं? तर केल्व्हिन रेस टू के, म्हणजे टी आपण टेम्परेचर के ने दाखवतो. म्हणजे याचे सिग्माचे डायमेन्शन जर लिहायचे तर L रेस टू 0, M रेस टू 1, T रेस टू -3 आणि फक्त केल्व्हिन रेस टू काय लिहायचं? -4 लिहायचं. म्हणजे हे डायमेन्शन आले, आरचे डायमेन्शन आले की तुम्हाला सिग्माचे डायमेन्शन एकदम सोपे जाणार आहेत लिहायला. आले लक्षात? आणि युनिट सुद्धा आता सिग्माचं युनिट, तर सिग्माचं युनिट फक्त ह्या आरबीच्या युनिटला, हे आरबीचं युनिट आहे तिथं फक्त काय लिहून द्यायचं? केल्व्हिन रेस टू 4. मग मी इथं खाली लिहिते बघा सिग्माचं SI युनिट काय येईल तुमचं आता? जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड आणि इथं फक्त काय ॲड करायचं? केल्व्हिन रेस टू 4. आणि आता परत जूल पर सेकंड बरोबर वॅट आणि म्हणून हे तुमचं काय आलं? वॅट. तर इथं डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर केल्व्हिन रेस टू 4. तर या पद्धतीने हे जे काही डायमेन्शन्स आहेत, ह्या सिग्माचे जे डायमेन्शन्स आहेत ते CETला 2015ला आलेले आहेत बघा. CET 2015ला या डायमेन्शनवर प्रश्न आलेला आहे. देताना फक्त ऑप्शनमध्ये M रेस टू 1 आधी दिलेला आहे, एवढाच प्रश्न आहे. म्हणजे हे डायमेन्शन, हे युनिट,
हे डायमेन्शन, हे युनिट, याच्यावर तुम्हाला CETला MCQ येऊ शकतो किंवा हा 2015ला ऑलरेडी सिग्माच्या याच्यावर आलेला आहे. म्हणजे एकदा तुम्हाला इमिसिव्ह पॉवरचे डायमेन्शन आले, त्याचं युनिट आलं की त्याला फक्त तुम्हाला केल्विन रेज टू -4 एवढं फक्त काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. आणि इथे पण फक्त केल्विन रेज टू 4 याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्याहून तुम्हाला हे घेणं अतिशय सोपं आहे. मग आता बघा, ही झाली इमिसिव्ह पॉवर कुणाची, परफेक्टली ब्लॅक बॉडीची. मग ऑर्डिनरी बॉडीची घ्यायची झाली तर आता याचं SI युनिट आहे ना, हेच लिहून टाकायचं जे इथं लिहिलंय ते काय, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड पर केल्विन रेज टू 4, हे त्याचं SI युनिट सिग्माचं, हे इथं लिहून टाकायचं. मग आता आपण ही काढली परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर. मग ऑर्डिनरी बॉडीची काढायची तर काय करायचं, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे E दॅट इज इक्वल टू R डिवायडेड बाय RB. मग R बरोबर काय येणार आहे आपलं, E इंटू RB. म्हणजे याला फक्त E ने मल्टिप्लाय केलं याला की तुमच्या फक्त ही बॉडी कशाची इमिसिव्ह पॉवर होणार आहे, ती ऑर्डिनरी बॉडीची. आलं का लक्षात. म्हणजे E जर असेल तर म्हणजे ह्या RBच्या जागी R लिहायचं, म्हणजे हे R बरोबर E इंटू RB आणि RBची किंमत ही सिग्मा इंटू T⁴ टाकून द्यायची. म्हणजे ही झाली कशाची इमिसिव्ह पॉवर, तर दिस इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ऑर्डिनरी बॉडी मीन्स विच इज नॉट ए परफेक्टली ब्लॅक बॉडी, आणि त्याची इमिसिव्ह पॉवर या फॉर्म्युल्याने आपल्याला मिळणार आहे. आता पुढच्या 2 केसेस आपल्याला पाहायच्या. समजा ही बॉडी आहे आणि हिचं टेम्परेचर आहे T आणि सराउंडिंगचं टेम्परेचर आहे T0, पण T इज ग्रेटर दॅन T0, म्हणजे बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे कुणापेक्षा, सराउंडिंगपेक्षा. मग आता कुणाकडून कुणाकडे हीट जाणार आहे, वी नो दॅट हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, मीन्स दी हीट फ्लोज फ्रॉम दिस बॉडी टू दिस सराउंडिंग, मीन्स ॲट दॅट टाइम देअर इज ए नेट लॉस ऑफ हीट ऑफ दॅट बॉडी. त्यावेळेस बॉडीची हीट लॉस होणार आहे आणि मग त्यावेळेस आपल्याला 2 केसेस कन्सिडर कराव्या लागतात. बघा, when T is greater than T0 then perfectly black body, if that body is perfectly black, at that time its emissive power is given by formula RB that is equal to sigma into T⁴ minus T⁴. कारण बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे आणि त्याच्यामुळं ह्या बॉडीच्या हीटचा दी नेट लॉस ऑफ हीट ऑफ ए बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम हे ह्या फॉर्म्युल्याने मिळणार आहे आपल्याला. मग आता सेम ही बॉडी जर परफेक्टली ब्लॅक नसेल, ऑर्डिनरी असेल, तर आपल्याला काय घ्यावं लागतं, R दॅट इज इक्वल टू त्याला फक्त कशाने मल्टिप्लाय करायचं, E ने मल्टिप्लाय करायचं, E इंटू RB. मग ही RBची किंमत आपण इथे टाकून दिली. तर हे झालं ऑर्डिनरी बॉडी करता. केव्हा, परत T इज ग्रेटर दॅन T0, म्हणजे ह्या 2 केस झाल्या जेव्हा तुमचं T इज ग्रेटर दॅन T0 असेल तेव्हा. मग आता कधी कधी काय असतं, तर T म्हणजे बॉडीचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर हे कमी असतं सराउंडिंगपेक्षा, असू शकते अशी पण केस. मग त्यावेळेस काय होतं, तर मग बॉडी हीट काय करणार आहे, तर सराउंडिंगकडून हीट घेणार आहे, म्हणजे बॉडीची हीट काय होणार आहे, गेन होणार आहे. आणि अशा वेळेस व्हेन T इज लेस दॅन T0 ॲट दॅट टाइम फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी the emissive power is given by formula RB that is equal to sigma into T0. आता T0 मोठं आहे ना बाळांनो हे, म्हणून T⁴ minus T⁴. आणि सेम केस फक्त ही झाली परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. आणि मग ऑर्डिनरी बॉडीसाठी काय केस येणार आहे तुमची, E ने मल्टिप्लाय करायचं, RBची व्हॅल्यू टाकून द्यायची. मग ही RBची व्हॅल्यू इथे टाकली म्हणजे ही केस कधी झाली, तर व्हेन T इज लेस दॅन T0. जर बॉडीचं टेम्परेचर हे छोटं असेल सराउंडिंगपेक्षा, तर बॉडी सराउंडिंगकडून हीट घेणार आहे. आणि ही केस कधी, तर बॉडीचं टेम्परेचर जर जास्त असेल सराउंडिंगपेक्षा, तर बॉडी सराउंडिंगला हीट देणार आहे. हा लक्षात, म्हणजे त्यावेळेस नेट लॉस होणार आहे आणि जेव्हा असं असेल तेव्हा नेट गेन होणार आहे बॉडीचं. तर ह्या 2 केस. आता अजून इथे काय करायचं बघा, तर बऱ्याच वेळा तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करताना काय करावं लागतं, तर समजा R1 डिवायडेड बाय R2 असं असेल आणि कॅल्क्युलेशन समजा असं असेल 1000चा चौथा घात वजा 300चा चौथा घात भागिले 500चा चौथा घात वजा 300चा चौथा घात, असं कॅल्क्युलेशन बऱ्याचदा करावं लागतं. मग आता अशा वेळी काय करायचं, तर सगळ्याला
डिव्हाइड ईच टर्म बाय 100. मग सगळ्या ठिकाणी प्रत्येक याला तुम्ही 100नी डिव्हाइड केलं, हे 2 झिरो निघून गेले, हे 2 झिरो निघून गेले, हे 2 झिरो निघून गेले आणि हे 2 झिरो निघून गेले. मग आता कॅल्क्युलेशन नेहमी असं सिम्पल करायचं, कारण सीईटीला काही लॉक टेबल अलाउड नाहीये आणि हे जास्तीत जास्त तुम्हाला 11 पर्यंत संख्या येऊ शकतात. 1100 1200 पर्यंत टेम्परेचर येऊ शकतं. मग आपल्याला सीईटीला वेळ कसा वाचवायचा, तर मग आता ह्या सगळ्याचे जे काही चौथे घात आहेत, तर ते चौथे घात म्हणजे 10⁴ हे सगळं जर आपण ह्या पद्धतीने लर्न करून ठेवलं तर आपला त्यावेळेस कॅल्क्युलेशनला वेळ वाचणार आहे. आणि म्हणून बघा 2⁴ दॅट इज नथिंग बट दी 4 स्क्वेअर. आलं लक्षात. 3⁴ दॅट इज नथिंग बट 9 स्क्वेअर. 2⁴ दॅट इज 16. 3⁴ दॅट इज 81. 4⁴ दॅट इज नथिंग बट 16 स्क्वेअर 256. 5⁴ 625. 6⁴ 1296. 7⁴ 2401. 8⁴ 4096. 9⁴ 6561. then 10⁴ 10,000 and 11⁴ 14,641. बघा, तर या पद्धतीने तुम्ही हे सगळे 4 जर असे मजेत लर्न करून टाकले तर तुमचं याचं काम खूप सोपं होणार आहे. तर या पद्धतीने हे सगळं तुमचं बेसिक जर क्लिअर असेल तर तुम्हाला मी सांगितलं की याच्यावर आतापर्यंत 26 प्रश्न आलेले आहेत आणि अतिशय सोपा टाईप आहे. तर आता आपण त्याचे न्यूमरिकल्स बघू. तर ही सगळी थेरी तुम्हाला नीट समजली का बाळांनो? ही थेरी जर समजली तर याच्यावरचे न्यूमरिकल्स सोडवणं अतिशय सोपे जाणार आहे. तर बघूयात आता आपण न्यूमरिकल्स. तर बघा, आता हे सगळे जे काही MCQ आहेत हे सगळे CET 2022 म्हणजे लास्ट इयरच्या CETला विचारले गेलेले आहेत. तर बघूयात आपण काय ते. तर पहिलं आहे 2 स्पियर्स S1 अँड S2 हॅव सेम रेडाय. म्हणजे त्यांचं रेडियस काय आहे? 2 इंची. पण 2 स्पियर आहे S1 आणि S2 आणि त्यांची रेडियस सेम आहे. बट टेम्परेचर्स आर T1 अँड T2. S1चं टेम्परेचर T1 आहे आणि S2चं टेम्परेचर T2 आहे रिस्पेक्टिव्हली. देअर इमिसिव्ह पॉवर इज सेम. त्यांची इमिसिव्ह पॉवर सुद्धा सेम आहे. अँड इमिसिव्हिटी इज इन द रेशो 1:4. देन द रेशो ऑफ T1 as to T2 इज. त्यांच्या टेम्परेचरचा रेशो काढायचा आहे. आता पहिल्याची इमिसिव्हिटी त्याला म्हणायचं E1 आणि दुसऱ्याची इमिसिव्हिटी त्याला म्हणायचं E2. म्हणजे S1 ची इमिसिव्हिटी E1 आणि S2 ची इमिसिव्हिटी E2. E1 by E2 that is 1:4 and therefore E2 by E1 that becomes 4:1. हे आपण कॅल्क्युलेट करून घेतलं. मग आता इमिसिव्ह पॉवर दोन्हींची सेम आहे. मग इमिसिव्ह पॉवर ही ऑर्डिनरी बॉडी आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि म्हणून RS1 इमिसिव्ह पॉवर ऑफ S1 स्फिअर and that is equal to emissive power of S2 sphere, that is RS1 that is equal to RS2. आता आपण पाहिलं ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर जर घ्यायची असेल तर त्याला E ने मल्टिप्लाय करावं लागतं. मग सिग्मा इंटू E1 इंटू T1⁴ ही ह्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर आणि ही ह्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर. आता आपल्याला रेशो घ्यायचा आहे T1 as to T2 आणि म्हणून हे इक्वेशन rearrange this equation. It becomes T1⁴ divided by T2⁴. That is equal to, now we transfer this term and E2 by E1. It becomes E2 by E1 that is nothing but 4:1. मग आता ही 4th पॉवर आहे म्हणून आता दोन्हींचं पण काय केलं आपण, तर याची 4th पॉवर काढून टाकायची तर याची 1/4 पॉवर घेतली. मग आता याची 1/4 पॉवर 4ची 1/4 पॉवर कशी हे करायची, तर दॅट इज 4 दॅट इज नथिंग बट 2⁻² इंटू 1/4. इट बिकम्स 2⁻1/2. 2⁻1/2 that is nothing but square root of 2 and therefore T1 by T2 that is the ratio of these two temperatures that is square root of 2:1 and therefore correct option is D. कोणता ऑप्शन आला तुमचा? D ऑप्शन आला. समजलं का मग कसं सोडवलं ते? तर दोन्हींची काय घेतलेली आहे त्यांनी इमिसिव्ह पॉवर सेम दिलेली आहे आणि ते घेऊन पुढे प्रोसीड व्हायचं, आपल्याला आन्सर मिळून जातं. ओके. आता नेक्स्ट, ॲट 273 डिग्री सेल्सिअस द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज R. म्हणजे
ह्या टेम्परेचरला इमिसिव्ह पॉवर आर आहे. इट्स इमिसिव्ह पॉवर ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज. मग त्या बॉडीची आपल्याला 0 डिग्री सेल्सिअसला इमिसिव्ह पॉवर काढायची. पण इथं बघा तुम्हाला ऑर्डिनरी बॉडी दिली होती, इथं मात्र कोणती बॉडी दिलेली आहे? परफेक्टली ब्लॅक बॉडी दिली आहे. म्हणजे तुम्हाला 2 टेम्परेचर दिलेले आहे. मग आता आपण हे जे टेम्परेचर घेतो ते टेम्परेचर आपण केल्विनमध्ये घेतो. मग आता बघा हे जे टेम्परेचर आहे डिग्री सेल्सिअसचं ते केल्विनमध्ये त्याच्यात 273 ॲड केल्यानंतर टेम्परेचर झालं 546 केल्विन. आणि 0 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये 273 ॲड केले तर ते झालं 273 केल्विन. मग आता आपल्याला असं माहिती आहे की इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग त्या टेम्परेचरचा रेशो घ्यायचा आहे आपल्याला. कुठलं काढायचं आहे? T2 झिरोचं काढायचं आहे. म्हणजे काढायचं ते नेहमी कुठे ठेवायचं? न्यूमरेटरला ठेवायचं. आणि म्हणून मग आपण T2/T1 तर दॅट इज इक्वल टू 273 डिवायडेड बाय 546 दॅट इज 1/2. मग आता इथे या फॉर्म्युल्यात जर आपण किंमत टाकली तर बघा R2 डिवायडेड बाय R1 दॅट इज इक्वल टू T2/T1 रेस टू 4. याच्यानुसार आपण इथं T2/T1 काढून घेतलं 1/2 आणि याच्यात किंमत घातली की 1/2चा काय झाली? 4th पॉवर झाली. मग आता दॅट इज नथिंग बट ह्या 1/16 आणि म्हणून आपल्याला R2 काढायचंय. मग R2 काढायचं ते हे R1 तिकडं गेलं आणि ते R1 डिवायडेड बाय 16 पण त्यांनी त्याला R1 ला काय म्हटलेलं? R म्हटलेलं. म्हणून काय झालं आन्सर? R2 दॅट इज इक्वल टू R/16 अँड देअरफॉर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. मग आता बघा परत हे 2020लाच विचारलेलं आहे. काय? The rate of radiation by a black body is R at temperature T. बघा तर रेट ऑफ रेडिएशन ही ब्लॅक बॉडी दिलेली आहे तर टेम्परेचर T. अनदर ब्लॅक बॉडी हॅज सेम एरिया. दोन्ही बॉडींचा आता एरिया सेम दिलेला आहे बट इमिसिव्हिटी इज 0.2. त्या बॉडीची इमिसिव्हिटी काय दिलेली आहे तुम्हाला? 0.2 दिलेली आहे. अँड टेम्परेचर थ्राईस T. त्या बॉडीचं टेम्परेचर जी सेम एरिया आहे पण दुसरी बॉडी जिचं टेम्परेचर थ्राईस T आहे. इट्स रेट ऑफ रेडिएशन इज. त्याचा रेडिएशन रेट विचारलेला आहे. मग आता बघा R2/R1 बघा इथं R2/R1 जर घ्यायचं तर फॉर्म्युला काय झाला तुमचा? E2/E1 इंटू T2/T1 रेस टू 4. मग आता E2/E1 दिलेलं आहे. काय दिलंय? 0.2 डिवायडेड बाय 1 आणि T2/T1 थ्राईस T डिवायडेड बाय T. T कॅन्सल झालं आणि इथं काय झालं? 3/4. मग 0.2 आणि 3/4 किती येतं? 81. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतं 16.2. आणि मग आता बघा R2 बरोबर हे R1 तिकडं गेले तर R2 बरोबर 16.2 R1 आणि त्या R1लाच काय म्हटलेलं आहे इथं? R. म्हणून हे काय झालं? 16.2 R अँड देअरफॉर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी 16.2 R. हे सगळे आता बघा ऑनलाईनमुळं खूप सेट्स येतात तुमचे क्वेश्चन पेपरचे आणि म्हणून हे सगळे वेगवेगळ्या सेटमध्ये 2020ला आलेले MCQ आहेत. Then next, the ratio of rate of loss of heat from a metal sphere at 627 degrees Celsius with rate of loss of heat from the same sphere at 227 degrees Celsius will be. आता रेट ऑफ लॉस ऑफ हीट घ्यायचं आहे. मेटल स्पियर 2 टेम्परेचर दिलेले 627 आणि 227. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं बाळांनो तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्याच्या शेवटी जनरली 99.99% 27च असतं. म्हणजे 627, 527, 727 हे डिग्री सेल्सिअसमध्ये आणि त्याच्यात आपण जेव्हा 273 मिळवतो तेव्हा ते केल्विनमध्ये आणि इथं सगळ्या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर कोणतं लागतं? केल्विनमधलं. मग सोपी ट्रिक सांगते तुम्हाला. जर शेवटी 27 असतील तर इथं जो पहिला आकडा आहे त्याच्यामध्ये फक्त 3 मिळून टाकायचे. आलं लक्षात? म्हणजे 6 आहे तर तिथं 900 होऊन जाणार. इथं 2 आहे तर लगेच 500 होऊन जाणार. आणि जर समजा 27 डिग्री असेल ना तर इथं 0 कन्सिडर करायचं आणि त्याच्यात 3 मिळवायचे. म्हणजे जर 27 असले तर त्याचं डायरेक्ट कॅपिटल T काय होऊन जाणार आहे तुमचं? 300 होऊन जाणार आहे. तर या सोप्या ट्रिकने कन्वर्ट करायचं शेवटी जर 27 आलं तर.
आलं लक्षात. मग आता रूम टेम्परेचर तुम्हाला 27 दिलेलं आहे. मग आता बघा बरं, हे 627, मग आता त्याच्यात 3 मिळवले 900 केल्व्हिन झाले पहिल्या बॉडीचं टेम्परेचर. दुसऱ्याचं काय झालं 500 केल्व्हिन, आणि सराउंडिंगचं टेम्परेचर रूम टेम्परेचर काय झालं 300 झालं. समजलं का? मग आता तुम्हाला काय करायचंय, रेट ऑफ लॉस ऑफ हीट काढायचंय. आता ऍक्च्युली इथं सिग्मा येतं आपल्या ह्याच्यात, पण सिग्मा सिग्मा काय होऊन जातं, कॅन्सल होऊन जातं. म्हणजे R1/R2 घेताना तुमचं झालं T1⁴ - T0⁴ T2⁴ - T0⁴. मग ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आपण. T1 ची टाकली 900, T0 ची 300, T2 ची 500 आणि परत T0 ची 300. मग आता मी सांगितलं डिवाइड ईच टर्म ऑफ दिस इक्वेशन बाय 100. म्हणजे इथं राहिले 9⁴, 3⁴, 5⁴, 3⁴. आता मी तुम्हाला लर्न करायला लावलं होतं. मग आता बघा, याचं आपण केलं 9चा स्क्वेअर म्हणजे 81 × 81 आणि 3⁴ 81. हे असं कशा करता केलं, तर आपल्याला 81 कॉमन काढता येतील आणि मग त्यात आत काय शिल्लक राहिलं, इनसाइड द ब्रॅकेट वी कॅन राईट 81 - 1 मीन्स इट बिकम्स 81 × 80. आणि हे इझी झालं कॅल्क्युलेशनला. आणि हे मात्र लर्न करायला लावलं होतं मी. 5⁴ 625, 3⁴ 81, हे सबस्ट्रॅक्शन येतं 544. मग आता हे मल्टिप्लिकेशन केलं तर हे 6480 आणि हे 544. आता याला जर तुम्ही 16 ने डिवाइड केलं बाळांनो तर आन्सर येतं 405 आणि याला 16 ने डिवाइड केलं तर 35. आणि म्हणून तुमचं आन्सर काय आलं, तर याचा रेट ऑफ रेडिएशनचा जो काही रेशो आहे तो येतो 405:34. या पद्धतीने हे CET 2021 ला विचारलेलं न्यूमरिकल आहे किंवा MCQ आहे. आता पुढचं बघू. इफ द टेम्परेचर ऑफ द सन इज डबल्ड द रेट ऑफ एनर्जी रिसिव्ड बाय अर्थ विल बी इन्क्रीज्ड बाय ए फॅक्टर. आता रेट ऑफ इमिशन म्हणजे R2/R1 आणि टेम्परेचर, सनचं टेम्परेचर काय झालं डबल झालं म्हणजे T2 = ट्वाइस T1 आणि अर्थवरचं टेम्परेचर T1 काय झालं कॅन्सल झालं. शिल्लक काय राहिलं 2⁴. 2⁴ इट बिकम 16 आणि म्हणून आन्सर काय आलं, एकदम इझी आहे बघा. तर आन्सर काय आलं मग याचं 16. मग आता पुढचं बघू. 2 spheres P and Q of same color having radii 8 cm and 2 cm kept at a temperature 127 and 527 respectively. बघा 2 स्पियर्स आहेत, एकाची रेडियस 8 आहे दुसऱ्याची 2 आहे आणि टेम्परेचर मात्र पहिल्याचं टेम्परेचर 127 डिग्री सेल्सिअस आहे आणि दुसऱ्याचं 527 डिग्री सेल्सिअस आहे. द रेशो ऑफ द एनर्जी रेडिएटेड बाय P and Q in the same time. आता बघा फक्त Q एनर्जी रेडिएटेडचा रेशो घ्यायला लावलाय. मग आपल्या इमिसिव्ह पॉवरच्या फॉर्म्युलामध्ये आपला इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला असतो R = Q डिवायडेड बाय A × T. मग फक्त Q जर घ्यायचं आपल्याला तर हे Q तिकडं गेल्यावर Q = हा इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला. आणि आता बघा तर ती जी काही इमिसिव्ह पॉवर आहे तर ती त्याच्या टेम्परेचरच्या 4th प्रमाणात बदलते आणि म्हणून ही R झालं आणि R डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴ आणि म्हणून R = सिग्मा × T⁴. पण ह्या R ची किंमत जर आपण Q/AT टाकली तर आपल्या ह्या Qचा फॉर्म्युला काय झाला तर Q = सिग्मा × एरिया × टाइम × T⁴. आणि म्हणून या Q1चा काय झाला सिग्मा, एरिया झाला स्पियर आहे म्हणून एरिया झाला 4πr1². पहिल्याच्याला रेडियसला R1 म्हटलं. टाइम सेम सांगितला म्हणून Tच घेतला आपण आणि T1⁴. आता इथं बघा परत सिग्मा 4πr2² T टाइम सेम आणि T2⁴. मग आता जे सेम आहे ते सगळे कॅन्सल होतील आणि फायनली शिल्लक काय राहील R1² डिवायडेड बाय R2² T1⁴ डिवायडेड बाय T2⁴. मग आता R1 दिले बघा 8 आणि R2 दिलंय 2, 8/2चा स्क्वेअर आणि टेम्परेचर मी आता सोपं सांगितलं. शेवटी 27 असेल तर याच्यात फक्त 3 मिळवायचे म्हणजे हे झाले 400 बघा. आणि इथं पण 27 आहे 5 मध्ये 3 मिळवले 800. 400/800 इट बिकम्स 1/2.
1/2 रेस टू 4. मग आता 4चा स्क्वेअर हा झाला तुमचा 16 आणि 1/2चा 4 म्हणजे 1/16. 16 काय झाले, कॅन्सल झाले आणि आन्सर काय आलं तुमचं, आन्सर इज ऑप्शन ए 1. बघा इतकं सोपं आहे हे, पण CET 2021ला विचारलेलं आहे. म्हणजे असतं खूप सोपं, पण आपल्याला समजलं नाही तर आपण अंदाजपंच काहीतरी करून देतो, तसं करायचं नाही. व्यवस्थित किमती फॉर्म्युले लर्न करा, व्यवस्थित किमती टाका आणि सॉल्व करा, उत्तरं येत जातील. आणि खूपदा MCQ काय होतात, रिपीट होतात. त्यामुळं काळजीपूर्वक बघा हे सगळे काय काय दिलंय. थोडंसं उलट वगैरे करून विचारतात, फक्त आपल्याला तेवढा बदल लक्षात आला पाहिजे. ओके. आता बघा, इफ द रेडियस ऑफ द स्टार इज आर, म्हणजे स्टार जो काही आहे त्याची रेडियस काय आहे, आर आहे, अँड इट ॲक्ट्स ॲज ए ब्लॅक बॉडी. आता बघा सन, मून, स्टार ह्या सगळ्यांना ब्लॅक बॉडी कन्सिडर केलं जातं. म्हणजे ब्लॅक बॉडी म्हणजे त्याचा रंग ब्लॅक असतो असं नाही, तर सन, मून आणि स्टार हे सगळ्या काय असतात, ब्लॅक बॉडी असतात. तर इट ॲक्ट्स ॲज ए ब्लॅक बॉडी. द टेम्परेचर ऑफ द स्टार हॅव्हिंग रेट ऑफ रेडिएशन आर इज, आणि सिग्मा दिलंय स्टीफन्स कॉन्स्टंट. मग हा CET 2021ला आलेला MCQ आहे. तर आता तुम्हाला काय माहिती आहे, तर रेट ऑफ इमिशन आर दॅट इज इक्वल टू सिग्मा इंटू ए इंटू T⁴. मग आता बघा हा एरिया जो काही आहे तुमचा तो 4πr² इंटू T⁴ घेतला आपण. मग त्याच्याहून आपल्याला त्याचं टेम्परेचर काढायचं आहे. मग आता T⁴ बरोबर R डिवायडेड बाय 4πr² इंटू सिग्मा, आणि मग ते घ्यायचं आहे. कारण तुम्हाला काय विचारलंय, तर दी टेम्परेचर ऑफ दी स्टार इज, तर T⁴ नकोय म्हणून मग आता दोन्हीचंही पण 1/4 केलं आपण. तर मग इकडचं 1/4 केलं तर हे 1/4, 4 इंटू 1/4 म्हणजे हे T⁴ झालं. पण इथं मात्र काय झालं, R डिवायडेड बाय 4πr² सिग्मा रेस टू 1/4. आता दुसऱ्या CETच्या 2021च्या सेट, अजून एका सेटमध्ये इथं फक्त ह्या R ऐवजी काय म्हटलेलं आहे, याला रेट ऑफ रेडिएशन इज Q, आणि मग त्याचं उत्तर फक्त आरच्या जागी काय येणार आहे त्या सेटमध्ये, Q. म्हणजे इथं नीट पाहायचं, रेट ऑफ रेडिएशन आर दिलं तर ह्या फॉर्म्युल्यात इथं आर घ्यायचं. म्हणजे तुमचा करेक्ट ऑप्शन कोणता आलेला आहे इथे, डी ऑप्शन. आणि जर रेट ऑफ रेडिएशन Q म्हटलं त्यांनी तर इथं फक्त काय घ्यायचं, Q घ्यायचं. असा 2 सेटमध्ये हा प्रश्न 2021च्या विचारला गेलेला आहे. फक्त काळजीपूर्वक पाहायचं, आर असेल तर इथं आर घ्यायचं आणि रेट ऑफ रेडिएशन Q म्हटलं तर इथं फक्त Q घ्यायचं, एवढा बदल करायचा. ओके. आता बघा, इफ सिग्मा अँड बी द स्टीफन्स कॉन्स्टंट अँड विन्स कॉन्स्टंट रिस्पेक्टिव्हली, देन डायमेन्शन्स ऑफ सिग्मा इंटू बी आर, म्हणजे ह्या दोन्ही डायमेन्शनचा प्रॉडक्ट घ्यायचा. हे कधी विचारलंय, तर CET 2020ला विचारलंय. तर आताच मी तुम्हाला शिकवलं सिग्माचे डायमेन्शन L⁻⁴, M⁻⁴, T⁻³ आणि K⁻⁻⁴. आणि तुमचा जो विन्स कॉन्स्टंट असतो B बरोबर, तर तो असतो लॅम्बडा इंटू T. मग लॅम्बडाचं युनिट मीटर आणि याचं हे म्हणजे मीटर म्हणजे L⁻⁴ आणि Kelvin⁻⁴. हे झाले डायमेन्शन कशाचे, तर ह्या विन्स कॉन्स्टंट बीचे. मग आता ते लिहिले आपण L⁻⁴ आणि K⁻⁴. मग टोटल काय झालं, L⁻�0 आणि 1 L⁻⁴, M⁻⁴ आणि T⁻⁻3. मात्र K⁻⁻⁴ आणि K⁻⁴ टोटल काय झालं, K⁻⁻3. आणि म्हणून तुमचा करेक्ट ऑप्शन काय आला, तर तुमचा करेक्ट ऑप्शन आला डी. कोणता ऑप्शन आला करेक्ट ऑप्शन, इथे पण डीच होता, इथे पण काय आला तुमचा करेक्ट ऑप्शन डी. आता बघा पुढचं, इफ the temperature of black body increases from 17 degrees Celsius to 307 degrees Celsius, then the rate of radiation increases by. आता बघा काळजीपूर्वक, इथं शेवटी 27 नाही आहे, 17 आहे आणि इथं 7 आहे. मग आपण जर ॲड केलं त्याच्यामध्ये तर 17 + 2 73, तर येणार आहे 290. आणि इथं T2 मध्ये 307 + 2 73, तर हे झाले 580. आणि त्याचा तुम्हाला रेट ऑफ रेडिएशन विचारलाय. मग आता बघा, तर हे पहिल्याचं टेम्परेचर, मग इफ दी टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इन्क्रीजेस फ्रॉम 17 डिग्री टू 370, देन दी रेट ऑफ रेडिएशन इन्क्रीजेस बाय, कितीने वाढला. आणि म्हणून इथं आपल्याला हे 2/1 घ्यायचं. मग dQ2/dQ1 घ्यायचं. तर कितीने वाढलं, तर dQ2
मग T⁴ म्हणजे आता इथं 580 डिवायडेड बाय 290⁴. मग आता हे जर डिवाइड केलं तुम्ही तर 2 येणार आहे. 2⁴ म्हणजे काय आलं तुमचं 16 आणि म्हणून तुमचं आन्सर काय आलं बघा तर 16. दॅट इज ऑप्शन ए. आता हा CET 2020ला आलेला MCQ आहे आणि सेम MCQ फक्त टेम्परेचर बदलवलेलं आहे बघा. तर T1 दिलं होतं 27 डिग्री सेल्सिअस आणि T2 दिलेलं आहे 927 डिग्री सेल्सिअस. सेम पद्धतीने तुम्ही सोडवलं तर CET 2005ला असं न्यूमरिकल आलेलं आहे की ज्याचं उत्तर येतं 1/256. सेम मेथडने सोडवा, फक्त टेम्परेचर काय घ्या 17च्या जागी घ्या 27 डिग्री सेल्सिअस आणि 307च्या जागी घ्या 927 डिग्री सेल्सिअस. तर तुमचं उत्तर येणार आहे 1/256. हा CET 2005ला आलेला MCQ आहे. तर बघा आजचा जो फॉर्म्युला होता इमिसिव्ह पॉवर आणि स्टीफन्स बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन याचे मॅक्सिमम PYQ म्हणजे 2020, 2021 आणि 2022 हे कंप्लीट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत जातील. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट टाका आणि ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी. थँक्यू व्हेरी मच.